आता आपण जे न्यूमेरिकल घेणार आहोत ते आहे शेअर स्ट्रेसचं. कशाचं? शिअर स्ट्रेस. सर शेअर स्ट्रेस काय असतं हो? बाळांनो काय होतं माहिती आहे का, माती ना घसरते. वाळू माहिती आहे का, वाळूवरती जर का काही वस्तू टाकली तर वाळू घसरते, किंवा आपण जर उडी मारली तर वाळू घसरते. का घसरली ती? कारण की त्या मातीची शेअर स्ट्रेंथ नाही आहे. शेअर स्ट्रेंथ म्हणजे काय बरं का? शेअर स्ट्रेंथ कोणाला बोलतात? जर माती घासली जात असेल तर त्याला रोखणारा आतमध्ये कोणतरी तयार होतो. जर ते नसेल तर माती घासली जाईल, घसरली जाईल, कोलॅप्स होईल. तो शेअर स्ट्रेंथ नसल्यामुळे असं घडतं. ओके. मग आता प्रश्न असा आहे की आपल्याकडे एक टेस्ट असते डायरेक्ट शेअर टेस्ट. डायरेक्ट शेअर टेस्टची प्रोसिजर पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसायला भेटून जाईल. मी सगळी प्रोसिजर सांगितलेली आहे. डायरेक्ट शेअर टेस्टमध्ये आपण काय करतो आहे बघा, तुम्हाला मी सांगून देतो तरी एक आयडिया देतो डायरेक्ट शेअर टेस्ट कशी करतात. तो आपल्याकडे काय असतं माहिती आहे का, ही एक वाटी आहे, डायरेक्ट शेअर बॉक्स, आणि आता त्याच्या खाली एक डायरेक्ट शेअर बॉक्स आहे. ओके. हा पण त्याच साईजचा असतो जनरली. ठीक आहे. आणि आपण काय करत असतो, याला फिक्स करून ठेवलं आहे. खालची वाटी फिक्स आहे, या दोघांमध्ये माती भरलेली. तो खालची माती किंवा खालची वाटी फिक्स आहे. ओके. मग आता आपण काय करत असतो, वरून आपण एक लोड लावतो, आणि आपण लोड असा पण लावतो. याचा अर्थ आपण दोन प्रकारे लोड लावतो, एक उभा आणि एक आडवा. जो उभा लोड असतो याला बोलतात डायरेक्ट लोड. काय बोलतात याला? डायरेक्ट लोड. आणि जो आडवा असतो याला बोलतात शिअर लोड. तो शिअर लोड. शिअर लोडमुळे जी ताण तयार होतो, ताण कुठे तयार होईल तुम्ही म्हणणार, तर या दोघांच्या जंक्शनला ताण येईल, बरोबर ना? या दोघांचं जंक्शन जिथे तिथं ताण येईल. मग मला सांगा बाळांनो, शिअर लोड म्हणजे ओरिजिनल लोडमुळे कुठले ते स्ट्रेस तयार होतील? शिअर स्ट्रेस. त्याला दुखापत होईल, पण कुठलं दुखापत? शिअर स्ट्रेस. ओके का? आणि डायरेक्ट लोडमुळे जी दुखापत येते त्याला बोलतात नॉर्मल स्ट्रेस. काय बोलतात त्याला? नॉर्मल स्ट्रेस. मग तुम्ही काय करता माहिती का बाळांनो, वरून लोड लावतात 10चा, समजा 10 न्यूटनचा लोड लावला, दाबून टाकलं. आता मला सांगा, इकडून जेव्हा लोड लावणार तर इकडून लोड लावला, एक पॉईंट आल्यानंतर हे सरकेल ना. अरे खालची वाटी फिक्स आहे, वरची वाटी अशी मोकळी आहे. तुम्ही धक्का लावताय वरच्या वाटीवरती, तर वरची वाटी वरून 10 लोड लावलाय ना तुम्ही, एक पॉईंट असेल तेव्हा हे हालेल ना. तुम्हाला एक जोडी सापडली. काय सापडली? जोडी म्हणजे कळत आहे तुम्हाला? हां, तो 10 न्यूटनची. तर मग आपण आज समजून चालूया की समजा 8 न्यूटनला जाऊन हे हललं थोडंसं, जोडी काय सापडली? 10, 8. पुन्हा मी काय करणार, लोड वाढव थोडंसं, 12 न्यूटन करून टाकतो, आणि परत आडवा लाव, म्हणजे 12 न्यूटन लोड लावून मग आडवा लावायचा. आडवा लावला समजा मी, आता तुम्हाला कळालं की जेव्हा 10 न्यूटनचा लावेल ना मी, तर तेव्हा जाऊन हालेल. याचा अर्थ जोडी काय सापडली? 12, 10. नाही समजत आहे का? असं जोड्या शोधावं लागतं आपल्याला. आणि जोड्या शोधल्यानंतर मग आपण काय करतो बाळांनो बघा, ते तर मी लोड काढले. काय काढले मी? ते लोड. पण आपल्याला काय काढावं लागतात? आपल्याला काढावं लागतं स्ट्रेस. काय काढावं लागतो? सर मग स्ट्रेस काढावं लागतं, तर कसं काढावं लागतं सर? ही जी वाटी बाळावं, याचा क्रॉस सेक्शन एरिया घ्यायचा. मग लोड आपण एरिया केला, तुम्ही हे तर लोड काढले ना, लोड आपण एरिया घेतला का तुम्हाला स्ट्रेस भेटेल. खालच्या ॲक्सिसवरती ठेवायचं नॉर्मल, खालच्यावरती काय ठेवायचं? नॉर्मल स्ट्रेस. ठीक आहे. आणि उभ्यावरती ठेवायचं शिअर स्ट्रेस. आलं का लक्षात? उभ्यावर काय ठेवायचं? शिअर स्ट्रेस. आणि मग तेव्हा तुम्हाला एक ग्राफ भेटेल. तुम्हाला एक ग्राफ भेटला, समजा ग्राफ असा आला, असं जर का ग्राफ आला बाळांनो, तर तुमच्या लक्षामध्ये येईल की जेव्हा हा वाय इंटरसेप्ट आहे ना, हे मातीमधलं कोहेजन राहतं. काय राहते? म्हणजे माती जी चिकटलेली आहे, चिकटलेलीची प्रॉपर्टी दाखवणारा कोण असतो? माती. आता ढिकूळ आहे, ढिकूळ बघितलं का? ढिकूळमध्ये पार्टिकल चिकटलेले असतात, पण वाळूमध्ये चिकटलेले असतात का? म्हणजे वाळूमध्ये कोहेजन किती आहे? 0. पण ढिकूळमध्ये कोहेजन आहे. कळालं का? तो मातीमध्ये कोहेजन किती ते काढण्यासाठी हा ग्राफ बनवला आहे तुम्ही, बरोबर का? तर मग कोहेजन आलं. आणि या आडव्यासोबत जो अँगल बनवलेला आहे याला बोलतात अँगल ऑफ इंटरनल फिक्शन. म्हणजे डायरेक्ट टेस्ट करून तुम्ही काय शोधता? डायरेक्ट टेस्ट करून तुम्ही C आणि फायची व्हॅल्यू काढता. कशावरून काढता? तर तुमच्याकडे नॉर्मल स्ट्रेस आहे, तुमच्याकडे शिअर स्ट्रेस आहे. नॉर्मल स्ट्रेस सिग्मा, शिअर स्ट्रेस टाऊ यांच्या मदतीने काढायचा C आणि फाय. C आणि फाय आल्यानंतर आपण काढायचं मातीची शिअर स्ट्रेंथ. सर मातीची शिअर स्ट्रेंथ कशी काढता हो? मातीची शेअर स्ट्रेंथ कोणाला बोलता हो? मातीने जास्तीत जास्त किती शेअर स्ट्रेस सहन केला आहे? अरे माझ्या हात कोणी पिळला तर एका लिमिटपर्यंत सहन करेल बाळा हो. कोणी मला शिवाय दिला तर एका लिमिटपर्यंत सहन करेल ना मी, बरोबर की नाही? तर ती जी ती माझी स्ट्रेंथ आहे, तो मॅक्सिमम मी जे सहन करतो त्याला काय बोलतात? माझी स्ट्रेंथ. आलं का लक्षात? तो शेअर स्ट्रेस इज द मॅक्सिमम शेअर स्ट्रेस रिजिस्टर्ड बाय द सॉईल. समजत आहे का? अरे जास्तीत जास्त शेअर स्ट्रेस मातीने किती सहन केला, ही ती मातीची काय होऊन जाते? शेअर स्ट्रेंथ, सहनशक्ती. तो शेअर स्ट्रेंथचा फॉर्म्युला काय माता? C + सिग्मा टॅन फाय. तुम्हाला काय करायचं असते? शेअर स्ट्रेंथ काढायची असते. तो सांगायचं तात्पर्य काय आहे की डायरेक्ट शेअर टेस्ट करून तुम्ही सिग्मा आणि टाऊची व्हॅल्यू शोधता. सिग्मा आणि टाऊच्या व्हॅल्यूवरून तुम्ही C आणि फायची व्हॅल्यू काढता, आणि या C आणि फायच्या मदतीने तुम्ही शेअर स्ट्रेंथ काढून घेता. नाही समजलं का? बरं सर, हे जे सांगितलं आम्हाला याचा उपयोग आहे का हो सर? हो आहे बाळांनो. कसा? बघा. तो आता आपण काय करूया, एक उदाहरण बघूया, त्याच्यावरून तुम्हाला कळेल. एक 6 मार्काचं उदाहरण तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. सगळ्यांनी शांतचित्ताने ऐकून घ्यावे. बैल का?
इनडायरेक्ट शिअर टेस्ट नॉर्मल लोड आलाय मी पहिलेही बोललो. नॉर्मल लोड म्हणजे कुठला? नॉर्मल लोड म्हणजे कुठला? उभा. अरे पानसटपणा बंद करा बाळा हो. खाली काय आहे हे बघा, या असा लोड लागतोय ना, हा नॉर्मल लोड आहे ना, आणि हा शिअर लोड आहे. नॉर्मल लोडपासून बनवणार सिग्मा, नॉर्मल लोड अपॉन एरिया, स्ट्रेस भेटला. शिअर लोड अपॉन एरिया, शिअर स्ट्रेस झाला. असं काढायचं लागेल ना. मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही जर हुशार असणार तर मी काय म्हणतो, हे नॉर्मल लोड दिले, हे शिअर लोड दिले, याच्यापासून आपण नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस बनवून टाकू. नॉर्मल स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस बनवून टाकू. आणि याचा काय करायचं, ग्राफ बनवू. याचा काय बनवूया आपण, ग्राफ. आणि तो जो ग्राफ येईल त्याच्यावरून आपण सी आणि फायची व्हॅल्यू काढू. कारण मला काय म्हणले, फाइंड द व्हॅल्यू ऑफ अँगल, शिअर रेजिस्टन्स अँड कोहेजन. मला सी आणि फायची व्हॅल्यू काढायला लावली त्याने. चालेल का? तर बरं सांगा कसं काढतो. तक्ता बनवतो मी. घ्या कॅल्क्युलेटर. उताराचा बाण मारला गेला आहे माझ्याकडून, तर आता आपण काय करणार, तक्ता बनवणार. इथं आहे नॉर्मल स्ट्रेस, नॉर्मल स्ट्रेस सिग्मा. इथं आहे शिअर स्ट्रेस ओके का? चला बाळांनो काढा पटपट. इथं आहे तुमच्याकडे 50 न्यूटनचा लोड आहे आणि एरिया किती आहे, 60/60. एरिया किती आहे, 60/60. करा 50/60/60. 50/60 × 60 0.013. चला सांगा पटपट. हे बघा मला काय करावं लागतं आहे, ते 50 आहे ना, त्याला /60 × 60 करावं लागतं. असं केल्यावर काय होऊन जातं माहिती आहे का, 0.013. घ्या पुढचं सांगा. 100 /60/60. करा पटपट, प्रोग्राम टाईप करून घ्या. 0.0 काय केलं मी, काय केलं हे बघा ना, जे 100 आहे ना, 100 /60/60. प्रत्येक व्हॅल्यूला /60/60 करत जायचं, प्रत्येक व्हॅल्यूला. करा पटकन. तो 0.027. पुढचा व्हॅल्यू किती आहे, पुढची व्हॅल्यू आहे 150 /60/60. किती, 0.041. घ्या पुढे. पुढचं आहे 200. एकाने 200, एकाने 250 करा. 200 सांगा. 0.055. 250साठी घ्या 0.069. घ्या बाळांनो खाली. खालची व्हॅल्यू आहे 90. 0.025. पुढे बघा 110. 0.030. पुढे 130. 0.036. बाळांनो 150. बघून घ्या इकडे. ठीक आहे, 150. 0.041. पुढे आहे 150 झाला. 170. 0.0. याच्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या कशामध्ये आहे, दिस ऑल व्हॅल्यू आर Nm². कशात आल्या, Nm². स्ट्रेस. ओके का? आता काय करणार तुम्ही, लक्ष द्या रे. या सगळ्या व्हॅल्यूचं टेबल बनवून झालं आहे माझ्याकडून. आता मला कळायचं आहे, आता प्लॉट करायचं आहे ग्राफ. काय प्लॉट करायचं आहे, तो तुम्हाला काही ॲनालिटिकली नाही सांगितलं, त्यांनी तुम्हाला ग्राफ प्लॉट करायला लावलं. तो म्हणतोय बघा, प्लॉट फेल्युअर इन्व्हॉल्व फॉर द सॉईल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ शिअर फ्लो. तो माझ्याकडे 2 ऑप्शन असतात. एक तर मी ॲनालिटिकली जो फॉर्म्युल्याच्या मदतीने, एक तर मी डायरेक्टली ग्राफ प्लॉट करून जाऊ. तो ग्राफ प्लॉट करून गेल्यावरती आणि याच्यावरती व्हॅल्यूचा फरक पडतो. आपल्याला प्लॉट म्हणले म्हणजे आपल्याला डायग्राम काढावी लागेल. तो माझ्याकडे आता ग्राफ पेपर आहे. हा ग्राफ पेपर आहे आपल्याकडे. समजा एवढ्या जागेचा वापर करतो मी. ठीक आहे, एवढ्या जागेचा वापर करू. हे खाली काय असतं बाळांनो, नॉर्मल स्ट्रेस. वरती काय असतं, शिअर स्ट्रेस. ठीक आहे, चलो आता नॉर्मल स्ट्रेसच्या व्हॅल्यू कशा आहेत बघून घ्या. 0.013, 0.027, 0.041, 0.055, 0.069. तर तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की सर हा पाडा कुठला वापरायचा आहे हो. 0.010चा पाडा वापरू, चालेल का? 7 लाईनी जातील इकडच्या, चालेल. तर 0.010चा बघा, हा 0.010 है ना, 0.020, 0.030, 0.040. इथे लिहितो 0.050, 0.060, 0.070. आलं का लक्षात? या पद्धतीने आपण केलं आहे. पलीकडे जर बघायला गेलं बाळांनो, तर दुसरी व्हॅल्यू कशाची बघा, शिअर स्ट्रेसची. कुठला पाडा चालू ठेवू, तोच वापरायचा. ठीक आहे, तोच वापरूया. चला
0. इथे काय येईल बाळांनो 0.010, 0.020, 0.030, 0.040, 0.050, 0.060, 0.070. तो बस झाला बाळा, थंडी बरं झालं. ओके, आता काय करायचं आहे लक्ष द्या. 10 मिनटं याच्यात गेलेले वगैरे गेलेली नाही आहे. आता पहिली व्हॅल्यू काय आहे 0.013, 0.025. तो ही ॲक्सिस एक्स ॲक्सिस आहे वाय. 0.013 कुठे येईल बाळा हो 13. हे 13 म्हटल्यावर 10 आणि 20च्या मध्ये 3 रेषा. एक दोन तीन. हे बघा 0.010 आहे ना, 1 2 3 म्हणजे ही. ओके, आणि पुढे किती व्हॅल्यू आहे बघून घ्या दुसरी 25. तर तुमच्या लक्षामध्ये येईल की सर 25 म्हणल्यावरती तर ठीक आहे, पण 13 म्हणल्यावर जरा विषय आहे हो सर. बघा 25 म्हणजे हे ना, इथे तिसरी लाईन बरोबर आहे का. ओके, दुसरा पॉईंट घ्या पटकन. असं हळूहळू करत बसलं तर काय जमणार नाही बाळा. 0.027, 0.030. 27 म्हटल्यावर कुठे हे बघा, हा 30 आणि हे 27 आहे ना. तो 10 20 आणि हे 30 आहे. तो 30 27 म्हटल्यावर कुठे इथं कुठेतरी, आणि पुढे काय 0.030. बघा 0.030 कुठे इथे, 0.030 इथे. 27 म्हटल्यावर हे 28 29 बरोबर आहे का. त्या पुढचा पॉईंट 0.041, 0.036. तो 0.041 म्हणल्यावर कुठे बाळा हो तुम्ही. हे बघा हे 10 20 30 40 41 म्हणल्यावर इथे, आणि 0.036, 36 36 36 36 36 इथे आहे 35, इथं आहे. घे पुढचा पॉईंट 0.055, 0.041. हे 0.055 कुठे बाळा. हे काय 0.055 आहे सर. 0.055 आहे आणि 0.041 कुठे हे बघा. घे पुढचा पॉईंट लास्ट 0.069, 0.047. तो 0.069 कुठे बाळा. हे काय सर, हे सर हे 69 आहे. हे 70 बाळा हो. 69 म्हणल्यावर कुठे विषय होईल आता. 47 करायचं. 47 म्हणल्यावर 49 48 इथे 49 आहे का. 69 आहे ना. अशा पद्धतीने करायचं आणि याला जॉईन करायचं बाळ. याला काय करायचं, याला जॉईन करायचं. जवळपास केलं का, तो फ्री हँडने जॉईन करून टाकलं. ही जी व्हॅल्यू येईल बाळा हो, आता ही गेली ना असं, ही जी व्हॅल्यू येईल आता, ही व्हॅल्यू किती येईल याची एक आयडिया तुम्हाला देऊन देतो. एवढा टाईम लावलेला मूर्ख नाही मी. ही व्हॅल्यू कशाची येऊन जाते, सीची. हा अँगल मोजून घ्यायचा. आपल्याकडे असतो ना अर्ध गोल, त्या अर्ध गोलने हे अँगल पण मेजर करून घ्यायचा. तुम्हाला सी आणि फायची व्हॅल्यू भेटून जाईल. पण एक हुशार व्यक्ती कसा करतो, एक हुशार व्यक्ती काय करतो, बाळांनो जोड्या घेतो. काय घेतो तो, ही पहिली 2 जोड्या, 2 लोकांची जोडी घेतो. नंतर या 2 लोकांची जोडी घेईल, 2 इक्वेशन बनवेल. तो कसं करतो बघा. तो माझ्याकडे नॉर्मल आहे ना, नॉर्मल स्ट्रेस. तो माझ्याकडे फॉर्म्युला असतो बघा, फॉर वन काय, शिअर स्ट्रेस इज इक्वल टू सी प्लस सिग्मा टॅन फाय. हा फॉर्म्युला आहे आपला बरोबर. तो माझ्याकडे शिअर स्ट्रेस किती आहे 0.025 इज इक्वल टू सीची व्हॅल्यू माझ्याकडे नाही आहे. सिग्मा किती माझ्यासाठी 0.013 टॅन फाय. हे झालं इक्वेशन नंबर 1. दुसरं वापरा बाळांनो. दुसरं काय करणार, दुसरं इक्वेशन काय म्हणणार बघा. दुसरं इक्वेशन आहे 0.030 इज इक्वल टू सी प्लस 0.027. काय केलं आहे बघा नाही, ठीक आहे ना, टॅन फाय. हे झालं दुसरं इक्वेशन. आता कॅल्क्युलेटर द्या मला. ते कॅल्क्युलेटर मोड ऑन करायचं, मोड करायचं. इक्वेशन आहे 5 वरती, 5, आणि त्याच्यामधलं पहिलं वापरायचं 1 वापरायचं इक्वल, ठीक आहे ना. 1 वापरल्यानंतर तुम्हाला आता 2 इक्वेशन भरायचे आहेत. तर आपण कसं भरणार बाळांनो, लक्ष राहू द्या. सीला चिटकून असणारा पहिल्या इक्वेशनमधला सीला चिटकून कोण आहे 1, तर 1 आहे 1 इक्वल. नंतर पुढे काय आहे, टॅन फायला चिटकून कोण आहे, टॅन फायला चिटकून कोण आहे 0.013. तर तुम्हाला टॅन फायची व्हॅल्यू भेटेल 0.013, ठीक आहे ना. 0.013 टाकली, इक्वल करा, गेलं मध्ये ते. पुढे 0.025 तो करा 0.025, हे पण गेलं मध्ये, राईट. आता दुसरं व्हॅल्यू सीला चिटकून कोण आहे 1. पुढे 0.027, फास्टमध्ये सांगा 0.027, ठीक आहे. याला सॉल्व केल्यानंतर किती येतं, तो पुढे 0.030. तुमच्या लक्षामध्ये काय येईल आता की सर याला जेव्हा सॉल्व करणार तर पहिले सीची व्हॅल्यू येईल हो. किती आली बाळा हो, तो सी बरोबर आले का चेक करा. सी इज इक्वल टू 0.020. कशामध्ये उत्तर, न्यूटन पर mm² मध्ये. कशा येईल सीचं उत्तर
न्यूटन पर mm². ठीक आहे. आणि जर याला समजा तुम्ही दुसऱ्या टॅन हां तो हे टॅन फायची व्हॅल्यू कशाची टॅन फाय बरोबर 0.3571 म्हणजे बाळांनो फायची व्हॅल्यू जर काढायची असेल तर कसं येईल माहिती आहे का ऑन मोड 1 कसं करणार बघा तो टॅन इन्व्हर्स करा शिफ्ट टॅन इन्व्हर्स किती काढत येते 0.3571 0.3571 किती उत्तर येते 19.65 डिग्री हे आपलं काय येते फाय येते. आता जर हुशार असणार तर जवळपास ही व्हॅल्यू दाखवा तुम्ही प्रत्येकाचं उत्तर की सारखं येणार नाही. हे बघा हे जवळजवळ ट्राय करायचा होता की याला डायरेक्ट 20ला जाऊन टिकायचं होता बरोबर ना. पहिले ते काढून घ्यायचं म्हणजे सीची व्हॅल्यू किती आली 0.020 आणि अँगल किती आला 19.65. तर तुम्ही 19 डिग्री किंवा 19.5 लिहायचं कोणी 65 करायचं बदलायचं हटकून 19.65 चालेल का या पद्धतीने करायचं. सी आणि फाय